नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही सुद्धा चणे खात असाल, मग ते भिजलेले असोत, उकडलेले असोत किंवा मग नाश्ता सॅलडमध्ये किंवा स्नॅक्स म्हणून खात असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण ठरेल। चणे स्वस्त, आरोग्यदायी आणि ऊर्जेचा स्रोत मानले जातात। तथापि ते खाण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ते फायद्याऐवजी नुकसानकारक ठरू शकतात, या गोष्टी फार कमी लोकांना सखोलपणे समजतात। बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत असतं की चणे खाल्ल्याने ताकद मिळते, शरीर मजबूत होतं आणि भूकही नियंत्रणात राहते। पण खरं सत्य त्यापेक्षा खूपच खोल, व्यापक आणि गहन आहे आणि ते प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर भिजवलेले चणे खातात। काही जण आपल्या व्यायामाच्या दिनचर्येमध्ये त्यांचा समावेश करतात। काही जण याला वजन कमी करण्याची पद्धत मानतात, तर काहींना असा विश्वास आहे की ते जितके जास्त चणे खातील तितके जास्त फायदे मिळतील। पण चणे प्रत्येकासाठी सारखेच काम करतात का? प्रत्येक ऋतूत त्याचा प्रभाव सारखाच असतो का? आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी त्याचा परिणाम सारखाच असतो का? हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण जी गोष्ट एका व्यक्तीसाठी अमृतासारखी असू शकते, तीच दुसऱ्या व्यक्तीसाठी हळूहळू समस्यासुद्धा बनू शकते। आज आपण हरभऱ्याबद्दल सविस्तरपणे, सोप्या भाषेत आणि सखोलपणे चर्चा करणार आहोत, जेणेकरून प्रत्येकजण, मग तो ग्रामीण असो वा शहरी, वृद्ध असो वा तरुण, पुरुष असो वा स्त्री, ही माहिती सहजपणे समजू शकेल। हरभरे शरीरात काय करतात, ते पोट, स्नायू, रक्त, नसा आणि संपूर्ण शरीरावरती कसा परिणाम करतात, हे देखील आपण समजून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा 5 लोकांबद्दल सांगणार आहे, ज्यांनी हरभरे खूप काळजीपूर्वक खावेत किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये ते खाणं टाळावं। पुढे जाण्यापूर्वी मला तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते। सर्वप्रथम हे समजून घ्या की हरभरे हे काही सामान्य धान्य नाही, ते प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहेत आणि बरेच जण त्यांना स्वस्त असूनही ऊर्जा देणारे अन्न मानतात। यामुळेच मजूर, शेतमजूर आणि व्यायामशाळेमध्ये जाणारे लोक त्यांच्या आहारामध्ये चण्यांचा समावेश करतात, कारण ते दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात। आता एका परिस्थितीची कल्पना करा, सकाळी भिजवलेले चणे खाल्ल्याने शरीर मजबूत होतं असं ऐकून एक व्यक्ती दररोज सकाळी फक्त एक मूठभरच नाही तर 2-3 मूठभर चणे खाऊ लागते। सुरुवातीला आपण काहीतरी खूप आरोग्यदायी करत आहोत असं वाटून त्यांना बरं वाटतं, पण काही दिवसानंतर त्यांना गॅस, ढेकर, पोट जड होणं आणि कधीकधी बद्धकोष्ठता किंवा जुलाबांचा त्रास होऊ लागतो। हे सर्व अचानक का होत आहे याचा त्यांना आश्चर्य वाटतं। वास्तविक पाहता त्यांनी गरजेपेक्षा जास्त चणे खायला सुरुवात केलेली असते। या उलट एक अशी व्यक्ती असते जी प्रमाणात चणे खाते। जर कोणी आपलं अन्न व्यवस्थित चावून खाल्लं आणि खाल्ल्यानंतर थोडी हालचाल केली तर त्यांना कोणताही त्रास होत नाही। यावरून हे दिसून येतं की केवळ पदार्थच नाही तर पद्धत, प्रमाण आणि त्यानंतरच्या सवयी देखील महत्त्वाच्या असतात। चण्यांचे प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक चणे सारखेच नसतात। काळे चणे, काबुली चणे, भिजवलेले चणे, उकडलेले चणे, भाजलेले चणे आणि मोड आलेले चणे, या सर्वांचा शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात। काही लोकांसाठी भिजवलेले चणे हलके मानले जातात आणि मोड आलेले चणे पौष्टिक मानले जातात। तथापि भाजलेल्या किंवा वाळवलेले चणे काहींना जड वाटू शकतात। कल्पना करा, एक व्यक्ती सकाळी रिकाम्या पोटी आपण एक आरोग्यदायी नाश्ता केला आहे या समजुतीने कोरडे भाजलेले चणे खाते, तथापि थोड्या वेळाने त्यांना जास्त तहान लागते, पोटात कोरडेपणा, गॅस किंवा जडपणा जाणवतो। दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीला तेच चणे भिजवून खाणं अधिक सोयीचं वाटतं। यावरून हे दिसून येतं की चण्यांचं स्वरूप देखील वेगवेगळं आहे। आता आपण वेळेबद्दल बोलूया, कारण चणे केव्हा खावेत हे खूप महत्त्वाचं आहे। बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खातात आणि हे काहींसाठी योग्य असू शकतं, विशेषतः जर त्यांची पचनक्रिया चांगली असेल आणि शरीर सक्रिय असेल। तथापि रिकाम्या पोटी चणे खाणं प्रत्येकासाठीच योग्य असेल असं नाही। काही लोकांना रिकाम्या पोटी चणे खाल्ल्यानंतर गॅस, पोट फुगणं किंवा अस्वस्थता जाणवू शकते। म्हणून आपल्या शरीराची प्रतिक्रिया समजून घेणं आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये त्याचा समावेश करणं महत्त्वाचं आहे।
जर सकाळी रिकाम्या पोटी चणे खाणं तुम्हाला मानवलं नाही तर तुम्ही ते नाश्त्यासोबत किंवा नाश्त्यानंतर खाऊ शकता. आता आणखी एक परिस्थितीचा विचार करा. एखादी व्यक्ती रात्री चणे खाते, विशेषतः उकडलेले किंवा मसालेदार चणे. त्यांना वाटतं की ते हलके आहेत, पण काही वेळाने त्यांना पोटात जडपणा, गॅस आणि झोपेत अडथळा जाणवू लागतो. याचं कारण असं आहे की रात्री पचनक्रिया मंदावते आणि चण्यांसारख्या गोष्टी पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. आता प्रमाणाबद्दल बोलूया, कारण हीच सर्वात मोठी चूक लोक करतात. अनेक लोकांना वाटतं की चणे आरोग्यदायी असतात, त्यामुळे ते जितके जास्त खातील तितका जास्त फायदा होईल. तथापि शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केल्याने हळूहळू नुकसान होऊ शकतं. जास्त प्रमाणात चणे खाल्ल्याने गॅस, पोट फुगणं, जडपणा आणि कधीकधी सुस्ती देखील येऊ शकते. चणे प्रमाणात खाणं आणि आपल्या शरीराचे संकेत समजून घेणं महत्त्वाचं आहे. एकाच वेळी जास्त खाण्यापेक्षा योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खाणं अधिक फायदेशीर आहे. आता पचनाबद्दल बोलूया, कारण चण्यांमुळे बहुतेक समस्या इथेच उद्भवतात. काही जण म्हणतात की चण्यांमुळे ऊर्जा मिळते, तर काही म्हणतात की त्यामुळे गॅस होतो. खरं तर दोन्ही गोष्टी खऱ्या असू शकतात, कारण प्रत्येक व्यक्तीची पचनक्रिया वेगवेगळी असते. जर चणे योग्य प्रमाणामध्ये व्यवस्थित चावून आणि योग्य वेळी खाल्ले तर ते ऊर्जा देऊ शकतात, स्नायूंना आधार देऊ शकतात आणि दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवू शकतात. तथापि जर ते पटकन न चावता किंवा चुकीच्या वेळी खाल्ले तर हेच चणे समस्या निर्माण करू शकतात. आता जीवनशैलीबद्दल बोलूया, कारण केवळ चण्यांवर सर्व काही अवलंबून नसतं. जर एखादी व्यक्ती दिवसभर जंक फूड खात असेल, कमी पाणी पित असेल आणि पुरेशी झोप घेत असेल आणि मग तिला वाटत असेल की चणे खाल्ल्याने सर्व काही ठीक होईल, तर हे चुकीचं आहे. चणे फक्त उपयुक्त अन्न आहे, पण तो संपूर्ण इलाज नाही. हे शरीराला मदत करू शकतं, पण ते वाईट सवयींची भरपाई करू शकत नाही. जर तुमची जीवनशैली योग्य नसेल तर केवळ एका गोष्टीने सर्व काही ठीक होणार नाही. आता आणखी एक उदाहरण विचारात घ्या. एक व्यक्ती व्यायामशाळेत जाते आणि प्रथिनांसाठी चणे खाते, पण जर त्यांनी प्रमाण आणि वेळेकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना फायद्यांपेक्षा जास्त समस्या जाणवू शकतात. या उलट दुसरी व्यक्ती जी संतुलित प्रमाणामध्ये, योग्य वेळी आणि आपल्या शरीरानुसार चणे खाते, तिला त्याचं खरे फायदे मिळतात. आता चण्यांचा फायदा कोणाला होऊ शकतो यावर चर्चा करूया. जे लोक कठोर परिश्रम करतात, ज्यांना दीर्घकाळ टिकणाऱ्या ऊर्जेची गरज असते, जे शरीर सक्रिय ठेवतात आणि ज्यांना परवडणारी व चांगली प्रथिने हवी आहेत, त्यांच्यासाठी योग्य प्रमाणामध्ये चणे खूप फायदेशीर ठरू शकतात. पण आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. शेवटी असे 5 लोक कोण आहेत ज्यांनी काळजीपूर्वक चणे खावेत? सर्वप्रथम, ज्यांना गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होतो त्यांनी सावधगिरीने चणे खावेत, कारण त्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. दुसरं म्हणजे ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी चणे मर्यादित प्रमाणामध्ये खावेत आणि त्यांच्या सहनशक्तीनुसार हळूहळू त्याचं प्रमाण वाढवावं. तिसरं म्हणजे ज्यांना आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होते त्यांनी चणे विचारपूर्वक खावेत आणि ते खाण्याच्या वेळेकडे लक्ष द्यावं. चौथं म्हणजे ज्यांना रात्री जडपणा आणि निद्रानाशाचा त्रास होतो त्यांनी रात्री चणे खाणं टाळावं. आणि 5वं म्हणजे ज्यांना चणे खाल्ल्यानंतर ॲलर्जी, खाज आणि अस्वस्थता जाणवते त्यांनी ते खाणं टाळावं. जर तुम्ही या 5 पैकी कोणत्याही गटात मोडत असाल तर चणे खाण्यापूर्वी झोप घ्या, कारण केवळ योग्य ज्ञानच तुम्हाला निरोगी ठेवू शकतं. तर चुकीच्या सवयी हळूहळू समस्या निर्माण करू शकतात. म्हणून चणे विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि व्यवस्थित चावून खा आणि आपल्या शरीरानुसार खा, तरच त्याचा तुम्हाला खरा फायदा होईल. ते तुम्हाला शक्ती देईल आणि तुम्हाला आतून मजबूत आणि निरोगी बनवेल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.